रायगड जिल्ह्यातील महाड शहरात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या समस्येची प्रशासनाने दखल घ्यावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने एक अनोखे आंदोलन केले। महाड शहरातील खड्ड्यांमध्ये अक्षरशः पोहण्याची स्पर्धा आयोजित करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। महाड शहरातील अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे नागरिकांच्या आतोनात हाल होत आहेत। वाहन चालकांना केवळ शारीरिक वेदनाच नाही तर वाहनांच्या दुरुस्तीवरही मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे। या समस्येविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। यावेळी महाड नगर परिषदेच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली। या आंदोलनात खड्ड्यांमध्ये उतरून पोहण्याची स्पर्धा आयोजित करून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला। जर लवकरात लवकर हे खड्डे बुजवले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महाड नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी जलतरण स्पर्धा या खड्ड्यामध्ये जे खराब पाणी आहे त्याच्यामध्ये आम्ही जलतरण स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। गेले आमची स्पर्धा आम्ही भरवल्यानंतर महाड नगरपालिकेने त्वरित 2 दिवसामध्ये हे खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलेला आहे। 2 दिवस डांबर पाऊस पडत असल्यामुळे डांबर न वापरता त्यांनी त्यात सिमेंट आणि रेती वापरलेली आहे। गेल्या कालच्या पावसामध्ये ते सिमेंटही वाहून गेलेलं आहे आणि असा भोंगळ कारभार ही महाड नगर परिषद ते करत आहे। आम्ही ठेकेदाराला यासाठी आम्ही जबाबदार धरत नाही। ठेकेदार त्याचं काम त्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने ते करत आहेत। हे काम आहे, ही जबाबदारी आहे नगरपालिकेची आणि हा जे त्या कामाचे पैसे दिलेले जातात जे ठेकेदाराला, आमची मागणी अशी आहे की ते पैसे सीओ कडून आणि इंजिनियर कडून वसूल करण्यात यावे ही आमची मागणी आहे। आणि जर आमचा हेही मागणी आहे, जर तुम्हाला प्रशासनाचा कारभार करायला जमत नसेल तुम्ही राजीनामा द्या, पण आमच्या महाड शहराला असं बकाल करू नका। महाड शहराची अवस्था अत्यंत भयानक केलेली आहे। ज्या आमच्या महाड शहराचा स्वच्छतेमध्ये देशामध्ये क्रमांक येत असताना आणि आज ही अवस्था करून ठेवलेली आहे। महाडमध्ये पर्यटकांचा त्यांची अवस्था त्यांना धड चालता येत नाही या रस्त्यावरून। तर आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि जर नीट तुम्ही गांभीर्याने दखल नाही घेतली तर यापेक्षा उग्र आंदोलन आम्ही करू आणि याला सर्वस्वी जबाबदार महाड प्रशासन असेल। ही क्रांतिभूमी असल्यामुळे त्या पर्यटकांचा ओघ असतो आणि या कामामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा निधी पडत असतो कामावर आणि निधीमध्ये भ्रष्टाचार कसा करायचा यामध्ये प्रशासकीय अधिकारी गुंतलेले असतात आणि इथल्या ठेकेदार लोकांना थोडेफार पैसे देऊन त्यांच्याकडनं मलमपट्टी करून घेतात आणि त्याच्यामुळे ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। आणि खरोखर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इथं जलतरण स्पर्धा ठेवली आणि ती आम्ही सक्सेस केलेली आहे आणि ते तलाव या स्टँडच्या बाजूला उपस्थित झाले, त्याच्यामध्ये हा कार्यक्रम केला आहे। सरकारने याच्यावर त्वरित लक्ष देऊन ही कारवाई करावी, अन्यथा पुढे मोठं तीव्र आंदोलन करण्यात येईल।